नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. मिरज पूर्व भागातील विजयनगर येथील गट क्रमांक 146 गायरांमधील सन 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या लाभार्थींच्या अतिक्रमण नियमितीकरणाच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली असून प्रशासनाने प्रस्ताव तातडीने दाखल करून आवश्यक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मिरज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात माजी सरपंच राजूभाऊ कोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी विशाल यादव, तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ, गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, ग्रामविकास अधिकारी सौ जयश्री नागरगोजे उपस्थित होते. गट क्रमांक 146 मधील सन 2011 पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या सर्व पात्र लाभार्थींचे प्रस्ताव तातडीने दाखल करून शासनाच्या नियमानुसार नियमितीकरणाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून घरांच्या नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊन लाभार्थींना कायदेशीर हक्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. बैठकीस माजी उपसरपंच कामेश कांबळे, माजी उपसरपंच संजय कांबळे, विलास वाघमारे, अनिल कांबळे, मधुकर कुल्लाळ, माळीकाका, नंदकुमार कोरे, सुरेश वाणी तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.